मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा. कथेचं शीर्षक आहे आबी. आबी ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या लेखणीतूनच साकार झालेली कथा आहे. तर ऐकूया कथा आबी. पहाट होऊन जावी, मग सूर्योदय व्हावा आणि किरणांचा चटका बसून एखादा माणूस गडबडीनं उठावा, तशी आवडी गावाची स्थिती झाली. आबीच्या तारुण्याचा सूर्योदय झाल्यानंतरच आवडी गावानं डोळं उघडलं. त्याला आबी दिसू लागली. आबीचं रंगरूप, बोलणं चालणं, हसणं, नटणं सर्वच लोकांना आगळं वाटू लागलं. आसमानी रंगाचं लुगडं, कांद्याच्या पातीसारखी हिरवी चोळी, डाळिंबी रेशमी काकणं ही आबीच्या लेण्याची आवड. गोरा रंग, आणीदार नाक, नाजूक ओठ, टपोरे डोळे, चमकदार दात, भिरभिरती चपळ नजर, भरदार छाती आणि बारीक कंबर व त्याखालचा फुगार भाग, पोसावलेल्या रसरशीत पोटऱ्या आणि त्या पोटऱ्यांना कुरवळणारे लांब सडक कुरळे केस. अशा या आबीला पाहणाऱ्यांची तटकन दृष्टच लागत होती. पण ती आबा भोसलेची आबी पाहणाऱ्या पुढं फार वेळ ठरत नव्हती. तरी पण ती उभ्या गावापुढं कायमच तरळत होती. तिच्या त्या अस्तित्वानं गावात एक निराळाच बदल घडून येऊ लागला होता. आबीच्या त्या थाटानं तरणी पोरं मनात लाजली. कैकांनी लंगुटी मैत्री सोडून धोत्राशी दोस्ती जोडली. कुणी कर्ज काढून मलमलची पैरण शिवली. काहींनी तर बैलांना बाजार दाखवून 376चे पटके खरेदी केली. गुंडावानेच्या दुकानातील साबणाचे बारच्या बार झिजू लागले. खोक्यात कुजणाऱ्या सुपाऱ्या महागल्या. विड्यांचे बंडल जळू लागले. दिवसभर दाताचं पाणी गिळणारा गुंडावानी पानाचं तबक बाळगू लागला. दुकानाची भरभराट आणि गावाचा कायापालट बघून वाण्याचं डोळं पांढरं झालं. गावात जिकडं तिकडं आबीचा बोलबाला होऊ लागला. कैकांचा जीव झुरणी लागला. कोण आरणी लागला, कोणी अन्न सोडलं, कोणी काम सोडलं. तरणी मनं तळमळू लागली. आबीनं माझ्याकडे बघावं. कुणी ज्योतिबाला नवस केला, महाराजा एवढी आबी हातात येऊ दे, शिगाईत मेंढा मारी. परंतु आबी कुणाकडे पाहत नव्हती. कुणावर तिची नजर ठरत नव्हती. ती झरकन निघून जात होती. निटगे मनात हबकत होते. मल्या धनगर रानात मेंढर सोडून गावात गिरट्या घालीत होता. कोंडीबाट हमालाची बैल उपाशी मरू लागली. गोंदा गावड्याची रेडक बापू भुयानं कोंडीत घातली. हमरी तुमरी होऊ लागली. पोरांची गुरं दुसऱ्यांच्या पिकात शिरली. भांडणं वाढू लागली. त्यांचं कारण आबी होती. परंतु ती कोणाच्याही नादात नव्हती. कुणाकडं नुसतं वळून सुद्धा बघत नव्हती. खोल पाण्यात मासळी तळपावी तशी ती आवडी गावात वावरत होती. थोड्याच दिवसात ही उंडकी पोरं चिडली. काही ईर्ष्येनं पेटली. आबीला हाताखाली घेईन तरच बापाचं नाव सांगेल. कैकांनी मिशीला पीळ भरून जन्मदात्याची आबरू पणाला लावली. आणि झालं भलतंच. ती श्रावणातील सकाळ होती. उन्हात बारीक पाऊस नाचत होता. घरांघरावर भोपळीचे वेल पसरून संसार करीत होते. त्यांची पिवळी फुलं पावसाचे थेंब झटकून टाकीत होती. कौलांच्या फटीतून बाहेर येणारा धूर पावसात गिरक्या घेत होता. आणि आबी डोईवर घागर घेऊन निघाली होती. इतक्यात पुढून बकाजी डरका आला. बकाजी अंगापिंडानं दबदबीत होता. तो रंगानं उजळ दिसत होता. पण त्याचं डोकं भलतंच बारीक होतं. तांबारलेले वाटोळे डोळे, रुंद उराडा आणि संपूर्ण पालथं पडलेलं नाक. बकाची एक मुंडासं लंगोट
आणि वरेटलं वर्षानुवर्ष काढीत होता. तो उन्हाळ्या पावसाळ्यातच रानातच राहत होता. गावात क्वचित येत असे, परंतु अलीकडे तो बऱ्याच वेळा गावात दिसत होता. रान माणूस म्हणून त्याचा लौकिक होता. त्याला पुढून आलेला पाहताच अभिनं बाजू मारली. ती चिंचोळ्या वाटेनं निघाली. ती एका बाजूला उभी राहिली. बकाजीही थांबला. उपाशी नजर तिच्या सर्वांगावर फिरवीत तो घोगऱ्या आवाजात म्हणाला, आबे, एक गोष्ट बोलू का? काय? बोल की. तिची नजर भुईवर तरतरली. देवाच्या, तुझ्यावर माझं मन बसलंय, असं म्हणून त्यानं उराड्यावरचे केस तळहातानं चोळले. आबी घागरीचा हात सोडून म्हणाली, बसू दे, त्याचं पाय दुखत असतील. थट्टा करू न ग, माझा जीव जळतोय आबे. कसा? चुलीत बांगडा भाजल्यावानी? खरंच लय जळतोय. मग लयच जळू दे. आबे, बोलू न ग. आबी गरकन फिरून चालू लागली. ती 4 पावलं गेली आणि बकाजी म्हणाला, आबे, मी लय वंगाळ हाय, ठाव आहे मला, कडकाड. असं म्हणून ती घरी गेली. घागर ठेवून ती आईला म्हणाली, आई, मला बक्यानं पांदीत अडवली. का ग, कशापायी? आईनं बिथरून विचारलं. तो म्हणतोय की माझं तुझ्यावर मन बसलंय. हे ऐकून आईचं डोकं फिरलं. आबी मोठ्यानं रडू लागली. आबा भोसला, रागानं उठला. त्यानं गाव जमून पंचायत बसवली. गावानं बक्याला जाब विचारला, परंतु बक्यानं कानावर हात ठेवला. आपण तिला काहीच बोललो नाही असं ठासून सांगितलं. एवढंच नाही तर ज्योतिबाची पायरी चढून तो म्हणाला, मी तिला काहीच म्हणलो नाही. बक्याला काळीच नव्हतं. हे सिद्ध झालं. भांडण मिटलं. लोक घरोघर गेले. परंतु त्या दिवसापासून बक्यानं रान सोडून गाव धरला. दिवसभर तो आबाजीच्या घराभोवती फिरू लागला, वाट पाहू लागला. आणि आबी घरातून बाहेर निघेनाशी झाली. तिला त्याची भीती पडली. गावही विचारात पडला. बक्याला भूत तर नाही लागलं? श्रावण गेला आणि पुढं कार्तिक आला. तुळशीचं उसाशी लग्न लागून माणसाच्या लग्नाच्या वाटा मोकळ्या झाल्या. जिकडं तिकडं लग्न जुळू लागली, कुठं वाजू लागली. आबीचंही लग्न निम्म अर्ध जुळलं होतं. आपल्या बहिणीच्या घरी सख्या भाच्याला आबी द्यायची असं आबाजीनं पूर्वीच निश्चित करून टाकलं होतं. त्याप्रमाणे एके दिवशी त्याची बहीण 4 शहाणी माणसं घेऊन आवडीला आली. लग्न ठरलं. तिथी ठरल्या. आबीची आशा गगनात तरंगू लागली. आपण नवरी होणार नि सख्या मावळणीची सून होणार. ती त्या दिवशी आतुर झाली. लग्नाचे धागे जुळवून दमलेली मंडळी फिरत फिरत देवळाकडे गेली. पायरीवर बकाजी बसला होता. त्यानं हळूच विचारलं, आबाजी भोसल्याकडे आलाय वाटतं नवरीसाठी. हो, ठरलं की लगीन, एक जण घाईत म्हणाला. तुम्ही बी तसलंच असाल. बक्यानं फुनगी टाकली आणि पाहुणा चिरकला. तसलं म्हणजे कसलं? तसलं म्हणजे असलं, बक्या म्हणाला. तुम्ही चांगली माणसं दिसता नि ह्या घाणीत का पडता? हे ऐकून नवऱ्याचा चुलता तरकटला. त्यानं पायातली जोड्याची चाळवाचाळव केली आणि विचारलं, कसली रे गाठ? डोसकं जागेवर आहे का? पाहुणं विचारू नका, बक्या म्हणाला. अहो 2 महिने झालं त्या पोरीचं पोट पाडून, ने आता तुम्ही लग्नाला आलाय. ही घाण नवं तर काय? पण हे खरं कशावरून? पाहुणा नरम झाला आणि बक्या म्हणाला, ज्योतिबाच्या पायरीवर उभं राहून सांगतो. तो चटकन पायरीवर उभा राहिला आणि नवऱ्याचा चुलता कान कापल्याप्रमाणे पळत सुटला. त्यानं मागची धूळही पाहिली नाही आणि आबाजीच्या तोंडचं पाणी पळालं. त्यानं चौकशी केली. बक्याचं नाव पुढं आलं. पुन्हा बक्या त्याच पायरीवर चढून म्हणाला, मी काहीच बोललो नाही.
परंतु आबीचं मोडलेलं लग्न जुळलं नाही. तिच्या बाशिंगाचं गोंड तोडून बक्यानं सूड उगवला. गाव हळहळला, पण बक्याला भलता आनंद झाला आणि पुढं जी जी मागणी आली ती त्यानं वाऱ्यावर उधळून लावली. तो आबाजीच्या माग हात धुवून लागला. आबीसारखी सुंदर देखणी जवान पोरगी चारी मुंड्या चित पडली. आई रडू लागली, चरफडू लागली. बक्या तिला काळासारखा वाटू लागला. बक्यानं आपलं वाटोळं केलं या एकाच विचारानं ती कैक दिवस जळून जळून शेवटी तिला ते अंगवळणी पडलं. ती कठीण झाली. लाजाळूचं निवडुंग बनलं. विद्रूप बकाजीनं सुंदर आबीवर मात केली. तिचे तारुण्य, तो डोल, तो ताठा, ते हसणं, ते गजगती चालणं, सारं सारं त्यानं मातीमोल करून टाकलं. दृष्ट लागावी तशी 18 वर्षाची आबी लग्ना वाचून पडली नव्हे, पाडली. आता वाकडं पाऊल पडून घसरायचं नाही असा निश्चय करून आबीनं लग्नाची आशा सोडून दिली. परंतु तसं काही झालं नाही. एक मागणं आलं. स्वतः नवराच 4 माणसं घेऊन आबीकडे आला. वयानं थोडा पुढं होता, वाना नाही पडका होता. आबीला नवरा साजत नव्हता. आबाजीलाही तो पसंत नव्हता आणि आईलाही नको होता. परंतु भावकीतील 4 चौघांनी सुचवलं, आता झारीनं पाणी पिऊ नका, आल्याला पाहुणं जोडा. लग्न जुळलं. आबी विष घुटून तयार झाली. तीथ आली आणि आबीचं लग्न उरकलं. आणि 15 दिवस माहेरी राहून ती आवडीची देखणी आबी सासरी गेली आणि पैजेचे विडे उचलणारे टगे धडाधड कोलमडले. आता आवडीला परत जायचं नाही असा निर्धार करून आबी सासरी गेली होती. आवडी सोडते वेळी ती पुष्कळ रडली होती. ती हिरवी शेतं, तो शेजारचा डोंगर, ते घनदाट जंगल, ती आवडी सारं सारं तिनं एकदाच पोटभर पाहून घेतलं होतं. ते डोळ्यात घेऊन आणि मुलीनं दिल्या घरी आणि व्याल्या घरीच मरावं, नशिबात लिहिलेल्या गोष्टी घडतात हा आयाबायांचा उपदेश कानात घेऊन ती सासरी आली होती. आबीनं एकच रात्र सासरी काढली. ती पहिली रात्र गेली. सूर्य वर आला. आबी दारात येऊन सासर पाहू लागली आणि एकदम भयभीत झाली. तिच्या डोळ्यात देखत पोलिसांनी घराला वेढा दिला. बंदुका रोखल्या. फौजदारानं आबीच्या पतिराजाला बेड्या ठोकल्या. एका दरोड्यात त्याला अटक झाली. पुन्हा आबी पेटली, पुन्हा चरफडली. तिच्या आशा चिरडल्या, बेचिराग झाल्या. तिच्या डोळ्यापुढं माहेरची वाट स्पष्ट झाली. आडवी उभी राहिली. नवरा तुरुंगाकडे गेला आणि आबीनं सासरकडं पाठ करून आवडी गाठली. आईच्या गळ्यात पडून ती हंबरली. बापापुढं तोंड बडवून घेतलं. सारी माणसं भांबावली. आबी रडली, बोलली नाही. तिचे ओठ थरारले. मला चोराच्या पदरी बांधलं तुम्ही. पुन्हा सासरी जायचं नाही असा निश्चय करून आबीनं सारं गिळून टाकलं, पार पचवलं. लवकरच ती सर्व विसरल्यासारखी भासू लागली. पण पुन्हा गावात आबीची चर्चा चालू झाली. कोंडीबा धमाल, गोंदा गावडा, मल्ल्या धनगर टपून बसले. बक्याला तर मोठा आनंद झाला. 1 वर्ष हा हा म्हणता निघून गेलं. सांज झाली होती. आबी वैरणीचा भारा घेऊन घराकडे येत होती. कंबरसंग पदर बांधून ती घाईनं चालत होती. मागं पुढं कुणी नव्हतं. ती एकटीच होती. बक्या तिच्या पाळतीवर होता. तो गपकन एका झुडपातून पुढं आला आणि आडवा झाला. पण आबीच्या हातात विळा बघून माग सरकून म्हणाला, आबे बरं आहे का? बरं आहे, वाट सोड. नव राग सोड. आता इसर की मागचं. तुझं म्हणणं काय आहे? आबीच्या नाकपुड्या थरारल्या आणि बक्या म्हणाला, अगं यंदा माझं लगीन ठरलंय.
आज 15 दिवसानं म्हणजे 3ऱ्या मंगळवारी हळदी. ये बरं का, येशील. पण मी वाईचा आधीच येईन आणि रातची येईन, आबी म्हणाली. आणि बक्याचं डोकं बधीर झालं. तो पेचात पडला. आधीची येईन आणि रातची येईन, हे काय? तोपर्यंत आबी बरीच दूर गेली होती. आबी घरात गेली, पण यावेळी ती बक्याची आगळी तिनं कुणालाच सांगितली नाही. अगदी हू का चू नाही. निवांत बसली, जेवली नि झोपली. परंतु ती रात्र बक्याला भयंकर वाटली. आधीची आणि रातची याचा अर्थ लावून त्याचे विचार पांगुळले होते. तो बेचैन झाला. आबी रातची येईन कशी म्हणली, हा प्रश्न तो स्वतःलाच विचारित बसला. रात्रभर बसला. या 15 दिवसात आबी येणार आणि रात्रीची येणार ही कल्पनाच त्याचे काळीज लोण्याप्रमाणे बिलबिलीत करीत होती. शेवटी कोणाच्याही हाती न लागणारी आबी आपल्याकडे येणार याचा त्याला अभिमान वाटला. परंतु काय येणार, कशी येणार, कुठं येणार याचा काहीच पत्ता नसल्याने त्याचे मन बेलगाम घोड्यासारखे धावत होते. सूर्य वरती फिरला. उंच डोंगराच्या कडेवर बसलेल्या आवडी गावावर सावल्यांनी चौऱ्या धरल्या. गावाजवळच्या सागवनाच्या बनात पाखरं विचित्र आवाज काढू लागली. मेंढरांचं ओरडणं, वासरांचं हंबरणं, बैलांच्या ढिरक्यांनी पांद डोक्यावर घेतली. गाव गजगजीत भरल्यासारखा वाटू लागला. दिवसभराची मुकी शांतता बोलकी झाली. आणि आबाजी भोसल्यांचा जावई 1 वर्ष सक्त मजुरी भोगून सासरवाडीत येऊन दाखल झाला. त्याने तुरुंगातून सुटताच आबीकडे धाव घेतली होती. सोप्यात त्याला पाहताच आबीच्या कपाळाची शीर उभी राहिली. हातापायाची आग होऊन ती पुन्हा पेटली. हा कायद्यानं मालक झालेला चोर परत मालकी सांगायला आलाय. आता चल म्हणून तगादा करणार ही कल्पनाच तिला असह्य झाली. ती चौकटीच्या बाहेर आलीच नाही. तेव्हा जावई म्हणाला, कुठे गेली आबू? हाय की घरात, आबाजी उत्तरला. फुकाट वरीसभर खडी फोडली. जावई कन्हत म्हणाला, हिच्या भाना जगात न्याय उरला नाही. घर फोडलं कोणी न खडी फोडली कोणी. मग मला का नाही नेलं त्यांनी खडी फोडाय? आबी आतून फनकारली. त्यावर जावई हसत म्हणाला, तुला कशी नेणार, तू बाई माणूस नव. म्हणजे ते कसं काय? आबीनं सूर चढवला. हे बघ, आता त्या 12 भानगडी काढू नग. जावई नमत घेत पण दाबात म्हणाला, सकाळी आपल्या घराला चल बरं. हो चल बरं या शब्दानं आबीला भलतीच चिड आली. ती भरकन सोप्यात येऊन म्हणाली, मला चोरा घरी नांदायचं नाही. अरिच्छा, अगं पर का? नवरा चिडला. नाही, मला एका चोरानं लुटली. आबी वैतागून बोलू लागली. त्यानं हिरकणीची गारगोटी ठरवून दुसऱ्या चोराच्या पदरात बांधली. पण मी गारगोटी नाही, मी हिरकणी हाय. मला परत गारगोटी व्हायचं नाही. अगं पर म्या लगीन लावलंय त्याचं काय? जावयानं कायद्यावर बोट ठेवून मुद्द्याला हात घातला आणि आबी किंचित पुढे सरकून थोडी वाकून म्हणाली, एवढंच नव, हे कुंकू हे मला नग, हे मी पुसते. असं म्हणून आबीनं पाठीवरचा पदर पुढं ओढून कपाळाचं कुंकू पुसून टाकलं आणि ती पुन्हा भरकन घरात गेली. आणि हा प्रकार निराळा आहे हे डोक्यात येऊन नवऱ्याचं डोकं तरकटलं. तो एकदम एकेरीवर आला. आबाजी भोसला मेल्यासारखा गप्प झाला. आपल्या पोरीचं काय झालं हे त्याच्या लक्षात येऊन तो खिन्न झाला. आबीची आई रडू लागली. नवरा मग खरं बोलू लागला, आबे मला दळगा समजू न ग. मी म्हणणाराच वावटळीत दिव लावले ती, गुमान चल नाहीतर झिपरी धरून ओढत नाही. असं म्हणून तो तावात उठला आणि घरात शिरला. पण आबी घरात नव्हती. ती परसदारानं कधीच निघून गेली होती. आबी गेली, एकच बोंब झाली. लोक जमले.
आबाजी शोधाशोध करू लागला. सर्व लोकांनी पळून विहिरी पाहिल्या, गावंदरीला तपास केला, घर न घर टिपलं, देवळं बघितली, पण आबी सापडली नाही. आणि चौथ्या दिवशी भर मध्यान्नीला आबी परसदारानं परत घरात आली. सर्वत्र अंधार भरला होता. निशब्द शांतता नांदत होती. सोप्यात तिचा नवरा घोरत होता. आबीनं आईला उठवली, दिवा लावला. आईनं आबीकडे पाहिलं. आबीनं कमरेला पदर बांधला होता. 2 हातात 2 दगड घेतले होते. तिचा चेहरा पिसाट झाला होता. ती भुकेनं हैराण होऊन डोंगरातून आली होती. ती आईच्या गळ्यात पडली, पण रडली नाही. मग जेवली, पाणी प्याली, थोडं कलंडली आणि पुन्हा कोंबडा आरवताच डोंगरात निघून गेली. मग ती रोजच रात्री येऊ लागली. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा डोंगरात जाऊ लागली. नवऱ्याला पत्ता नव्हता, पण तोही भोळा नव्हता. त्यानं पडून एकदा कानोसा घेतला, निसार हेरलं. कोणत्या वाटेने येती, कुणीकडे जाती, हे सर्व पाहून तोही टपून बसला. आणि 8व्या दिवशी मध्यान्ह रात्र झाली. सर्व काही निश्चित पडलं आणि आबी घराकडे निघाली. अगदी एखादा वाघ रापत निघावा तशी ती निघाली होती. सभोवतीचा कानोसा घेत, चोफेर पाहत, हातातील दगड झेलीत निर्भय पावलं टाकीत होती. ती काळोखात दूर पाहण्याचा प्रयत्न करत होती. पायाखाली एखादे सागवानाचे पान सापडून चर्र असा आवाज होईल म्हणून ती प्रत्येक पाऊल जपून टाकीत होती. परंतु तिच्यापेक्षाही जास्त सावधगिरीनं तिचा नवरा तिला येऊन भिडत होता. हातातील फरशी कुऱ्हाड मजबूत धरून तो मुंगीसारखा पुढं पुढं सरकत होता. नाकातील ते निश्वासही मुकी ये जा करीत होते. शिकाऱ्यावरच वाघानं दबा धरावा तसा तो क्षणोक्षणी पुढं सरकून आबीला जवळ करीत होता. त्याचं शरीर आबीवर झेपावत होता. तिच्या अगदी जवळून दुथरपा झाडीत आच्छादलेल्या पाऊल वाटेनं तो आबीच्या मागं भिडला होता. आबीला त्याची कल्पनाच नव्हती. ती एका जागी क्षणभर थांबली आणि कानोसा घेऊ लागली. तितक्यात तिच्यावर झडप पडली. त्यानं तिला मिठी घातली आणि आवळली. उजव्या हातातील कुऱ्हाड तिच्या डोळ्यापुढं लखलखली. तिनं प्रसंग ओळखला. ती क्षणभर थंड पडली आणि तो गुरमीनं म्हणाला, आबे, चळवळ करू नका, मी चोरांचा चोर आहे. त्याचे ते शब्द संपण्याच्या आतच आबे मटकन खाली बसली आणि सळकन बाजूच्या झाडीत शिरली. तो कावरा बावरा अंधारात पाहू लागला. आबी हातची निसटली. मग तो थोडा भ्याला. इतक्यात अगदी जवळून एक दगड घुमत आला आणि त्याचा गुडघा निखळला. तो धाडकन खाली कोसळला. त्याच्या डोळ्याला अधिकच अंधारी आली. तोच दुसरा दगड त्याच्या बरगाडीत बसला आणि तो उताना झाला. आणि मग बाजूला पडलेली त्याची ती कुऱ्हाड हळूच निघून गेली. क्षणभर कुऱ्हाडीचा दांडा ठोकल्याचा आवाज झाला आणि त्यानं दोन्ही हातांनी डोकं धरलं. कुऱ्हाडीच्या घावाची तो वाट पाहू लागला. तो निश्चित पडला. त्याला उठता येत नव्हतं. त्याचा एक पाय कायमचा गेला होता आणि एक बरगडी मोडली होती. तुझा जीव हाय का? हो हाय. त्याची गरज आहे का? हो हाय. मग गप्प पड, निमी उठ, मणिपतूर पड. आबी घरी जाऊन जेवून परत आली तरी तो तसाच पडून होता. पुन्हा आबी म्हणाली, हा, आता चालायला लाग. आवडीच्या हद्दीत दिसू नग, नाहीतर ठार मारीन. बरं जातू, असं म्हणून तो सरपटत रांगत निघून गेला. एक पाय आणि एक बरगडी आवडीच्या रानात गमावून जन्माचा पंगू होऊन तो गेला. आणि दुसऱ्या दिवशी तशीच भयंकर रात्र झाली होती. डोंगरातून आबी भर मध्यान्नीला खाली आली. ती घराकडे गेली नाही. ती सरळ ज्योतिबाच्या देवळाकडे वळली. ती दारात थांबली. बक्याना ज्या पायरीवर उभं राहून कैक शपथा घेतल्या होत्या ती पायरी तिनं चाचपून पाहिली. पाट्याच्या आकाराची शपथेसाठी बसवलेली ती पायरी आबीनं ओढली आणि घडीव दगडाची ती पवित्र मानलेली पायरी तिनं बाजूला काढली. सर्व शक्ती एकवटून ती डोकीवर घेऊन
ती बक्याच्या शेताकडे चालू लागली. हातात ती कुऱ्हाड व डोकीवरती पायरी घेऊन आबी शांतपणे बक्याच्या वस्तीवर गेली. बक्याची वस्ती थंड होती. बक्या घोंगडा आथरून निजला होता. 7 दिवसांनी त्याला हळद लागणार होती. त्यापूर्वीच रात्रीची येईन असं आबी त्याला म्हणाली होती. हे तो विसरला नव्हता. तो आपले जवळ आलेले लग्नही विसरला नव्हता आणि आबी येणार हेही विसरला नव्हता. कैक रात्री आबीची वाट पाहून तो दमला होता, पण आज त्याला झोप लागली होती. आबी त्याच्या उशाला येऊन थांबली. तिच्या रूपाची, गुणाची, मनाची राखण करणारा बक्या घोरत होता आणि आबी डोकीवर देवाची पायरी घेऊन उभी होती. ज्या आबीचं रूप तारुण्य पाहून तरुणी मन धुंद होत होती, जिला पाहून स्त्रियांची सुद्धा मन विचलित होत होती, जिला पाहून स्वतःच लोक तिची दृष्ट काढीत होते, त्या आबीचं बक्यानं ज्या पायरीवर उभं राहून वाटोळं केलं होतं, तीच पायरी घेऊन ती आबी आली होती. आबीनं त्याचं ऊस पाहिलं, डोक्याचा नेम धरला. आबीनं त्याचं ऊस पाहिलं, डोक्याचा नेम धरला आणि डोकीवरची ती पायरी त्याच्या डोक्यात घातली आणि ती परत फिरली. वळून देखील पाहिलं नाही. फक्त एकच आवाज झाला. प्रचंड धडपड झाली. ती तेवढी तिनं ऐकली, दगडासारखं काळीच करून ऐकली. आबी घरी आली आणि आईच्या कुशीत बिलगुर निजली. अगदी लहान बाळाप्रमाणे निजली. तिचा आत्मा शांत झाला. करप्त काळीच थंड पडलं. वटलेलं झाड पुन्हा पल्लवीनं बहरावं तसं तिचं मन बहरलं. पुन्हा आनंदलं. जणू तिचं गेलेलं तारुण्य तिला पुन्हा प्राप्त झालं. तिचं हरपलेलं देखणेपण तिला पुन्हा सापडलं. म्हणून ती निजली. आणि सकाळी बक्या मेल्याची बातमी गावात आली. सारा गाव रानात पळत गेला. खरंच बक्या मेला होता. रक्तानं भिजलेली ती ज्योतिबाची पायरी त्याच्या उशाला पडली होती. लोकांनी ती पायरी ओळखली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. बक्यानं त्याच पायरीवर उभं राहून खोट्या शपथा घेतल्या, पाप केलं. म्हणूनच देवानं त्याच्या डोकीत आपली ती पायरी घातली असे म्हणत ते घरोघर परतले. मग एक दुसऱ्याला सांगू लागला, लेका खोटं बोलू नका, नाहीतर बक्यावाने मरशील. बक्या मेला, पण आबी मेली नाही. ती जगली.